आज आपण बरोबर टायमार आला आहे आणि जिम पण बरोबर टायमार उघडली आहे। तर बघा कुणी नाही सध्या, पहिला आपणच असतो आहे कारण की आपल्याला शूट करायचं असते म्हणून आपण लवकर येतो आहे। आणि बघा पुढे आपलं एवढं चॅलेंज कंप्लीट झालं ना, मग आपला टाईम चेंज करू, संध्याकाळी यायचं त्यानंतर स्पेशल आहे काहीतरी। नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का? तर बघा आज आहे आपला 81वा दिवस, लवकर लवकर आपले दिवस चालल्यात। आणि तर बघा आज आपण मारणार आहे, काय मारणार आहे, तर आज आपण मारणार आहे ट्रायसेप। तर बघा ट्रायसेपमध्ये तुम्हाला वॉर्मअप तर माहितीच आहे, आपण घेऊ पहिलं नॉर्मल पुशअप आणि टेबल बार। तर चला पहिलं वॉर्मअप करून घेऊ आणि भेटू तुम्हाला 5 मिनिटात न वेळ घालता। तर भावंडो बघा आता झाला आपला कंप्लीट वॉर्मअप झाला आणि आपण वॉर्मअपमध्ये मारलं बघा नॉर्मल पुशअप आणि आपले डबल बार। तर बघा डबल बार मारला आपण 15-15च मारले, 3 सेट मारले। तर आपला वॉर्मअप कंप्लीट झाला। तर आपण वर्कआउट चालू करण्याच्या पहिलं मी वॉशरूमला जाऊन येतो आणि वॉशरूम जाऊन आल्यानंतर भेटतो 2 मिनटं। आपण आलो आहे वॉशरूम आता जाऊन। तर आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज। तर बघू बार कोणता घेऊ, तर आपण बार हे घेऊ हा, आणि क्लिपा तर आहेतच आपल्याला रेडी। हा क्लिपा बघा बघितला आणि बार घेतोय। तर चला निघू। तर आता वेट आणू 5-5 किलो। तर बघा 5-5 किलोच्या 2 प्लेट आहे। आता आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे आणि बघा वेट 5-5 किलो होतं आणि आपण मारलं 3 सेटमध्ये। पहिल्या सेटमध्ये गेले आपल्याला 25 आणि दुसऱ्यामध्ये गेले 23 आणि तिसऱ्यात बघा किती गेले असतील 20। तर आता हे वेट काढून ठेवू आणि आता आपण मारणार आहे दुसरी एक्सरसाइज। तर थोडं रेस्ट करतो 30 सेकंड आणि भेटतो तुम्हाला लगेच। आता आपण रेस्ट केलं आहे 30 सेकंड तुम्हाला म्हणत आणि वेट पण काढून ठेवलं आहे। तर आता आपण मारणार आहे दुसरी एक्सरसाइज। तर त्या एक्सरसाइजचं नाव आहे सिंगल हँड डंबल्स, पुढे काहीतरी आहे, तर आपल्याला आता सांगू। तर पहिलं बघा पहिलं सेट घेऊ आपण आणि पहिल्या सेटमध्ये आपण घेऊ 7.5 आणि गेल तर वेट पण वाढतो दुसऱ्या सेटला। तर चला पहिला सेट कंप्लीट करून घेऊ आणि भेटू पहिला सेट कंप्लीट झाला किती गेले का नाही ते सांगतो। तर बघा आपल्याला गेली आहे पहिल्या सेटमध्ये 20-20 मारलं आणि 5-5 म्हणलं तर आपल्या बोटाचं सपाटी घेऊन मारले 5-5
मला तर 25-25 मारले, इकडे 25 इकडे 25. तर आपलं दुसरा पण सेट सेम मारायचं, तिसरा पण सेम मारायचा आणि वेट सेम राहणार. तर आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. तर म्हणून तर बघा मला बोलता पण नाही गेले. आणि आपली बघा दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि वेट सेम होतं. तर बघा दुसऱ्या सेटमध्ये आपण 15 मारला आणि 10 सपोर्ट घेऊन मारला. आणि तिसऱ्या सेटला फक्त 10 मारला म्हणजे न सपोर्ट घेता आणि 15 सपोर्ट घेऊन मारला आपल्या बोटाचा. तर बघा आता आपण तिसरी मारणार आहे. पहिले रेस्ट करू आणि नंतर सांगतो तुम्हाला. आपण रेस्ट केला आहे, 15 ते 20 सेकंद रेस्ट केले आणि आता आपण मारणार आहे तिसरी एक्सरसाइज. तर त्या एक्सरसाइजचं नाव आहे बोथ हँड डंबल्स. तर बघा वेट राहणार फक्त आपला बघू आता 12.5 आपल्याला नॉर्मल घेतं 12.5च मारू. तर बघू पहिलं सेट आपण 12.5चं मारू. जेवढं जास्त गेलं तर आपण तिन्ही बी सेट सेम मारू. तर पहिलं मारून बघतो की जातात काय नाही. आपल्याला गेले बघा पहिल्या सेटमध्ये 22 मारले, 22 का 23 मारले. तर बघू आता, मला वाटते मी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटला वाढू शकतो. तर पहिला सेट कंप्लीट झाला, बघू दुसऱ्या आणि तिसऱ्या सेट मारल्यावर भेटतो तुम्हाला. आता आपली झाली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट. म्हणजे तुम्हाला सांगितलं पहिल्या सेटमध्ये किती गेले काय नाही. आणि दुसऱ्या सेटला सेम तसंच झालं, 22च मारलं, जास्त नाही गेली. आणि तिसऱ्याला पण 22च गेली. मला वाटलं मी जास्त मारल, तर नाही गेले. तर बघा आपली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण मारणार आहे चौथी एक्सरसाइज. तर चला जाऊ त्याच्याकडे.